संवाद विद्यार्थी मित्रांशी डॉक्टर आर्य कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे. दिवस 3, ध्येय प्राप्तीचे मार्ग शोधा. मुलांनो, तुम्ही आपापली ध्येय निश्चित केलीत. आता या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे नेमकं काय करायचं? माधुरीची शंका. म्हणजे ध्येयाचं स्मरण रोज करायचं. दररोज सकाळी उठल्याबरोबर ध्येय समोर ठेवून कामाला लागायचं. ध्येय काही एका दिवसात गाठता येत नाही, खूप काळ लागतो. त्यासाठी ध्येयाचे भागही करावे लागतात. गिल गॉर्डन हा इंग्रज कवी म्हणतो, लाईफ इज हार्ड बाय द यार्ड बट बाय द इंच इट्स अ सिंच. म्हणजे आयुष्य हे यार्डात मोजले तर कठीण वाटते, पण इंचा इंचाने ते सहज साध्य करता येते. आपले ध्येय सुद्धा इंचा इंचाने आपणास गाठायचे आहे. मग त्यातला एखादा इंच तरी रोज गाठला पाहिजे. असा एक दिवसही जाऊ नये की ध्येयाचे आपणाला स्मरण झाले नाही व त्या दृष्टीने प्रयत्नच झाले नाही. आपली दिवसभराची इतर कामं आणि तुमचा नेहमीचा अभ्यास सांभाळून आपण यासाठी थोडा वेळ द्यायचा आहे. आणि रात्री झोपताना ध्येयप्राप्तीच्या दृष्टीने आपण आज दिवसभर काय काम केले याचे स्मरण करायचे. काय राहून गेले तेही आठवायचे आणि उद्या सकाळी उठल्यानंतर दिवसभर काय करायचे हे ठरवूनच झोपायचे. पण सर, आम्हाला कसं कळणार की आम्ही करतो ते बरोबर की चूक आहे ते? रोहिणीने विचारले. बरोबर आहे. यासाठी जे क्षेत्र आपण निवडलेले आहे त्या क्षेत्रात कोणी कोणी नाव कमावलं आहे याचा आपण शोध घ्यायचा. म्हणजे त्या क्षेत्रातील गुरु शोधायचा. अशा व्यक्ती आपल्या गावात, तालुक्यात, अगर जिल्ह्यात असतील. गुरुच्या शोधात परदेशातील विद्यार्थी आपल्या देशात आल्याची व आपल्या देशातील विद्यार्थी परदेशामध्ये गेल्याची सुद्धा उदाहरणे आहेत. आजही जात आहेत आणि येत आहेत. आदर्श व तज्ञ गुरु मिळणं हे आपल्या प्रगतीच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. भारतीय तत्वज्ञानात गुरु महिमा वर्णन करताना म्हटलं आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणूनच आपल्या जीवनाच्या वाटचालीत आदर्श गुरुची आवश्यकता आहे. गुरुविन कोण दाखविल वाट म्हणतात तेही खरंच आहे. गुरु पारखून स्वीकारावा लागतो. गुरुची विद्वत्ता, आचार, विचार आणि शिष्याबद्दलची तळमळ बघावी लागते. आणि असा गुरु मिळाला की सतत त्याच्या संपर्कात राहायचे. आपला अभ्यास, प्रगती आणि अडीअडचणी सतत गुरुच्या कानावर घालायच्या आणि त्यांचे मार्गदर्शन घ्यायचे. त्यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करावे आणि ते सांगतील ते काम मनोभावे करावे. आपला त्यांना त्रास होणार नाही याचीही खबरदारी घ्यावी. गुरु तुम्हाला तुम्ही निवडलेल्या क्षेत्राची बलस्थाने, त्यातील संधी, त्यासाठी आवश्यक किमान पात्रता व त्यासाठी द्यावयाचे परिश्रम सांगते. सर, एखादं उदाहरण देऊन सांगाल का? योजनाने विचारले. हो, का नाही. मी शिक्षक आहे आणि शिक्षक व्हायचं ठरवून तुम्ही माझ्याकडे आला तर मी तुम्हाला शिक्षक या व्यवसायाची बलस्थाने सांगेन. हा व्यवसाय विद्यार्थ्यांशी संबंधित आहे, म्हणजेच तो नित्य नूतन आणि आनंददायी आहे. यात अभिव्यक्तीला भरपूर वाव आहे. म्हणजे एखादा विषय तुम्हाला उदाहरणे, दाखले, संदर्भ व स्वतःचे मत प्रभावी शैलीमध्ये मांडण्याची तुम्हाला संधी आहे. उत्तम अभिव्यक्तीसाठी खूप वाचनाची गरज असते. त्यामुळे वाचन आपोआपच घडते. पगारही चांगले आहेत आणि यासाठी भांडवल लागत नाही. मग यात संधी कोणती? मयूरनं विचारलं. तुम्ही मुख्याध्यापक किंवा प्राचार्य होऊ शकता. इतकंच काय, शिक्षणाधिकारी व शिक्षण सचिवापर्यंतही तुम्ही पोहोचू शकता. अध्यापनामध्ये विविध प्रयोग तुम्हाला करता येतील. सखोल अभ्यास व चिंतनाने तुम्ही शिक्षण तज्ञ म्हणूनही नावलौकिक मिळवू शकता. यातलं काही होता आलं नाही तरी आदर्श शिक्षक होऊन विद्यार्थ्यांची जडणघडण करण्याचे पवित्र कार्य करण्याची संधी तुम्हाला याच व्यवसायामध्ये आहे. आपले विद्यार्थी जर विविध क्षेत्रात चमकले आणि त्यांचे श्रेय जर त्यांनी तुम्हाला दिले तर यापेक्षा मोठं पारितोषिक कोणतं? अरे वा, किती छान.
मग शिक्षक होण्यासाठी सर काय करायला पाहिजे? सुषमाचा प्रश्न. अरे वा, हा, त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आपल्याकडे असली पाहिजे. प्राथमिक शिक्षक होण्यासाठी 12वी नंतर शिक्षणशास्त्र पदविका, माध्यमिक शिक्षक होण्यासाठी पदवीनंतर शिक्षणशास्त्रातील पदवी आणि उच्च माध्यमिकचे शिक्षक होण्यासाठी पदव्युत्तर पदवी, द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षणशास्त्रातली पदवी आवश्यक असते. महाविद्यालयीन शिक्षक होण्यासाठी पदव्युत्तर पदवी किमान 55% गुण मिळवून उत्तीर्ण व्हावं लागतं व त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाची पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. हे ज्या त्या वेळेसच तुम्हाला कळेल. मग मी शिक्षणच होणार खरी म्हणाला आणि मुलं हसली. कोणी सांगतंय म्हणून आपल्या ध्येयात बदल करू नका. तुम्ही तुमची ध्येय अगोदर निश्चित केलेली आहेत. मी शिक्षकाबद्दल सांगतो आहे ते उदाहरण म्हणून आणि मी शिक्षक आहे म्हणून. प्रत्येक क्षेत्राची बलस्थाने त्या त्या गुरुकडून तुम्हाला माहिती करून घ्यावी लागतील. परंतु नुसत्या बलस्थानाने बोलून जाऊ नका. आपल्या क्षेत्राची वस्तुस्थिती काय आहे तीही जाणून घ्या. आपण ठरवलं म्हणून आपल्याला शिक्षक होता येतेच असे नाही. अगदी आवश्यक पात्रता असली तरी सुद्धा, म्हणजे सद्यस्थितीमध्ये शिक्षक होण्याची कितपत संधी आहे आणि या क्षेत्रात कोणकोणत्या विकृती आलेल्या आहेत याचीही वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे, नाहीतर फसगत होईल. म्हणजे आपले ध्येय त्यांच्याकडून घासून पुसून घ्यायचे. आणि हो, एक सांगायचे विसरलोच, हे सगळे झाल्यानंतर एकदा ध्येय निश्चित केलं की त्यात बदल करायचा नाही, विचलित व्हायचं नाही. आपल्या ध्येयाची आणि दुसऱ्याच्या ध्येयाची तुलना करायची नाही, कारण आपले ध्येय आपण आपल्या क्षमतेनुसार ठरवलेले असते. आणि एक ध्यानात ठेवा, कोणतेही ध्येय कमी दर्जाचे नसते. त्यात आपण किती उच्च दर्जा गाठतो हे महत्वाचे असते. अगदी भेळ बडंगवाली आणि आचारी सुद्धा आपल्या कलेने प्रसिद्ध होतात. तासगावच्या शेतकऱ्यांची द्राक्षे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करतात आणि कोल्हापूरची चप्पल लंडनच्या मॉलमध्ये लेबल लावून बसते. इंग्लंडच्या थॉमस बाटाचं चप्पल बूट क्षेत्रातील बाटा साम्राज्य आणि जपानच्या सोईकिरो होंडांची हिरो होंडा गाडी आपल्याला माहीतच आहे. जगप्रसिद्ध नाव आहे ती. कसं घडलं असेल हे? खरंच सर, या लोकांची कमालच आहे. गिरीश गंभीर होऊन म्हणाला. होय, कमाल तर आहेच, पण एक गोष्ट आपण विसरलो की ही सुद्धा माणसंच आहेत की. ते त्यांना जर जमलं तर मग आपणाला का जमू नये? यासाठी त्यांनी काय केलं ते जाणून घेतलं पाहिजे. त्यांच्या मुलाखतीतून, त्यांच्या आत्मकथनातून किंवा त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकातून त्यांच्याविषयी बरंच काही आपल्याला समजू शकेल. कधी कधी आपल्या असंही लक्षात येईल की अरे, आपण तर यांच्यापेक्षा खूप चांगल्या स्थितीत आहोत. मुळात जवळ काहीच नसताना या व्यक्तींनी जर हे यश मिळवलं असेल तर मग आपल्याला का नाही मिळणार? इथे गरज आहे ती फक्त ध्येयावर लक्ष केंद्रित करून त्या दिशेने चालण्याची. आपल्या ध्येयावर आणि करावयाच्या प्रयत्नावर आपली अढळ श्रद्धा असेल तर ध्येय गाठणं अशक्य नाही. आपल्या पुढे व्हा या पुस्तकात यदुनाथ थत्तेंनी आपल्याला सांगून ठेवलं आहे की सूर्याचे किरण पृथ्वीवर पडतात, पण त्याचा प्रभाव नाही फारसा पडत. पण ते जर भिंगातून केंद्रित केले तर त्यातून अग्नी निर्माण होतो. ध्येयाच्या भिंगातून आपणही आपली शक्ती बुद्धी केंद्रित करूया, अग्नी पेटूया, तेज दाखवूया. धनुष्यातून सुटलेला बाण इतस्ततः नाही फिरत, तो आपल्या चारी बाजूनी नाही पाहत, सरळ जातो आणि लक्षाचा वेध घेतो. आपण सुद्धा ध्येयाशिवाय दुसरीकडे पाहूच नये. सारखा एकाच ध्येयाचा ध्यास लागावा. आपलं असं घडतं का? मुले काही बोलेना. तुम्ही बोलत नाही याचा अर्थ माझ्या लक्षात आला आणि त्याची कल्पनाही आहे. आपले मन चंचल आहे. एका गोष्टीवर ते केंद्रित होत नाही. एका दिवसात आपण काय काय म्हणून करतो, त्यातील ध्येय प्राप्तीसाठी करायच्या गोष्टी किती? आणि असं जर असेल तर आपणास अपेक्षित फळ कसं मिळणार? एकाच ध्येयासाठी अख्खं आयुष्य घालवणारी माणसं या जगानं पाहिली आहेत. शिल्पकला हे मायकल अँजेलो यांचं ध्येय होतं.
रात्रंदिवस त्यासाठी तो झपाटल्यासारखा काम करीत होता. त्याला बाकी काही सुचत नव्हतं. तो शिल्प घडवत होता, परंतु प्रत्येक शिल्पात काहीतरी अपूर्ण आहे असं त्यास वाटत होतं. आपली शिल्प त्यास जिवंत वाटत नव्हती. आपली शिल्प शरीरशास्त्रास अनुसरून तयार होत नाहीत, फक्त वरूनच आपण आकार देतोय असं त्यास नेहमी वाटत असे. मग त्यासाठी मनुष्याच्या अंतर्गत शरीराचा अभ्यास केला पाहिजे. आता तो कसा करायचा? त्यासाठी त्यानं एका हॉस्पिटलच्या वॉचमनशी गट्टी केली आणि रात्रीच्या वेळी तो शवागारात गेला. मेणबत्तीच्या प्रकाशात त्यानं प्रेत फाडून शरीराची अंतर्गत रचना पाहिली आणि अखेर त्यानं जिवंत वाटावीत अशी शिल्प तयार केली. आयशा एकदम ओरडली. काय झालं? सरांनी विचारलं. आयशा प्रेत फाडल्याचं ऐकून घाबरली होती हे सरांच्या लक्षात आलं. थोडी शांतता झाल्यावर सर म्हणाले, यात घाबरण्यापेक्षा समजून घेणे महत्वाचे आहे. काय समजून घ्यावे लागेल? आपल्या ध्येयासाठी माणसं काय करतात? राजेश म्हणाला. मायकेल एंजेलो शवागारात गेले, पण आपली पोर्ट्रेट्स हुबेहूब दिसावीत म्हणून मानवी शरीराचा अभ्यास करण्यासाठी लिओनार्डो द चक्क स्मशानात प्रेत उकरून घेऊन घरी फाडून त्याचा अभ्यास करी. म्हणून तो जागतिक कीर्तीचा चित्रकार झाला. आपले डॉक्टर चंद्रशेखर व्यंकटरामन असेच ध्येयाने झपाटलेले. सामान्य माणसं लग्न करतात आणि संसारात गुरफटून जातात, पण डॉक्टर चंद्रशेखर यांनी लग्न केले नाही, ते ध्येयपूर्तीसाठी. ध्वनीची रहस्य शोधून काढणे हे त्यांचे ध्येय. म्हणून एखादे वाद्य वाजवणारी वधू त्यांना हवी होती. लोकसुंदरी देवी ही वधू त्यांच्यासाठी निश्चित झाली, कारण ती व्हायोलिन वाजवत होती आणि डॉक्टर चंद्रशेखर स्वरांची कंपनी मोजत असत. तासन तास. एकदा तर लोकसुंदरी देवी बेशुद्ध पडल्या. काय हा ध्यास! पण ते ध्वनीशास्त्राचे जनक ठरले. त्यांच्या संबंधी एक प्रसंग आहे, ऐकायचा आहे? सांगा सांगा सर. मुले ऐकण्यामध्ये गुंग झाली होती. डॉक्टर चंद्रशेखर एकदा रेल्वेने प्रवास करीत होते. प्रवासात ते चटकन उठले आणि त्यांनी रेल्वे थांबवण्याची साखळी ओढली. गाडी थांबली. गार्ड धावतच आला. कोणी साखळी ओढली याची चौकशी केली. चंद्रशेखर सापडले. काही कारण नसताना साखळी ओढल्याबद्दल आपणाला दंड भरावा लागेल. गार्डने सुनावले. काही हरकत नाही. चंद्रशेखर शांतपणे म्हणाले, पण पुढे रेल्वे रुळात अंतर पडले होते हे मला आवाजावरून समजले. पुढचा धोका टळावा म्हणून मी साखळी ओढली. गार्ड, ड्रायव्हर आणि त्याच्याबरोबरचे रेल्वे कर्मचारी जाऊन पाहतायत तर खरंच रुळात अंतर पडलं होतं. मोठा अनर्थ टळला होता. काय कळलं यातून? माणसांचे प्राण वाचले. विजय म्हणाला. पण कसे? डॉक्टर चंद्रशेखरनी साखळी ओढल्यामुळे, वासंतीनं सांगितलं. सर थोडे हसले आणि म्हणाले, सतत आपल्या ध्येयाचा विचार एक झपाटलेपण. मग त्यासाठी खूप पैसा किंवा साधन सामग्रीची गरज नसते. जागतिक कीर्तीचा टेनिसपटू ऑर्थर ॲश हा टेनिस कोर्टवर काम करणाऱ्या एका सामान्य कर्मचाऱ्याचा कृष्णवर्णीय मुलगा. वडिलांबरोबर कामासाठी टेनिस कोर्टवर जायचा, खेळ बघायचा, पळत पळत जाऊन चेंडू आणायचा आणि पुढे तो प्रथम मानांकित टेनिसपटू झाला. क्राइस्लर हा वाहन क्षेत्रातील उद्योगपती. सुरुवातीला कर्ज काढून त्यानं गाडी घेतली आणि अनेक वेळा त्यानं ती खोलून जोडून पाहिली आणि अखेर तो वाहन क्षेत्रातला दादा बनला. एडिसनचं उदाहरण तर मी तुम्हाला नेहमीच देतो. 10 वर्षाचा असतानाच या बहादरानं आपल्या घरीच प्रयोगशाळा काढली होती. कामासाठी त्यास रेल्वेचा प्रवास करावा लागायचा. या प्रवासामध्ये त्यानं वर्तमानपत्र विकायचं काम केलं आणि मिळालेल्या पैशातून तो रसायनं विकत घ्यायचा. ड्रायव्हर आणि गार्डशी सलगी करून त्याने रेल्वेच्या डब्यात आपली प्रयोगशाळा सुरू केली आणि पुढे हा स्वतःच्या नावावर 1093 पेटंट्स असणारा महान शास्त्रज्ञ बनला. पहा ही धडपड. धडपडीची आणखी एक कमाल पाहायला मिळते ती खेळांमध्ये. 7 मिनिटाचा विक्रम नोंदवण्यासाठी 7 वर्ष सतत प्रयत्न. शेलिमन या मुलीला तर पोलिओ झाला होता. 5 वर्षाची असल्यापासून तिने आपल्या हातापायामध्ये ताकद येण्यासाठी पोहायला सुरुवात केली. आपण ऑलिम्पिकमध्ये नाव मिळवावे असे तिचे ध्येय होते आणि अखेर तिने 1956 मध्ये मेलबोर्न येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून हे ध्येय गाठले. अमेरिकेतील विल्मा रुडॉल्फची कथाही अशीच आहे. तीही गरीब कुटुंबामध्ये जन्मलेली पोलिओग्रस्त मुलगी. डॉक्टरनी तिला ती जमिनीवर पाऊल ठेवू शकणार नाही असे सांगितले होते, पण जगातील सर्वोत्तम धावपटू होण्याचे तिने ध्येय बाळगले. प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आईची साथ आणि तिच्या शिक्षकाचे मार्गदर्शन तिला तिच्या ध्येयापर्यंत न्यायला सहाय्यभूत ठरले. 1960च्या ऑलिम्पिकमध्ये ती जगातील सर्वोत्तम धावपटू बनली.
तो एक जागतिक विक्रम होता. अचूक टप्प्यावर चेंडू टाकणाऱ्या 12-12 तास सराव करणारा इम्रान खान खूप श्रीमंत आहे, पण त्याला क्रिकेटमध्ये नाव कमवण्याची जिद्द होती. काय धडपडावं वाटतंय की नाही? सर्व मुलांकडे पाहत सरांनी विचारले. हो सर, असं वाटतंय की आत्ता उठावं आणि लगेच कामाला लागावं, रत्नाकर म्हणाला. बाकी काही मुलांचा असाच सूर निघाला आणि सर आनंदित झाले. शाबास, ध्येय अंगात संचारलं पाहिजे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी आपणास मंत्र दिला आहे. ते म्हणतात, कुठल्याही कामाची नशा, खरा आनंद ते काम करताना जास्त असतो. प्रत्यक्ष कामाच्या पूर्तीचा आनंद तुलनेने फिका असतो. कुठल्याही कामाच्या यशपूर्तीसाठी 4 महत्वाच्या गोष्टी डोळ्यासमोर असाव्यात. ध्येय निश्चित करणे, सदैव आशावादी विचारांनी पाठपुरावा करणे, पुढे काम होईल हे कल्पनेने पाहत राहणे आणि मी ते ध्येय मिळविनच असा विश्वास ठेवणे. मला जर कोणी विचारले की रॉकेटमधील तुमचे यश कोणते, तर मी उत्तरेन, तरुण माणसांची हृदय आणि आत्मा एक करून एखाद्या ध्येयासाठी झपाटून साबरमतीपासून 200 मैल दूर असणाऱ्या दांडीस दररोज 12 मैल असे 24 दिवस चालत हे अंतर पार करून मुठभर मीठ उचलून क्रांती करणारे महात्मा गांधीही आपल्या ध्येय प्राप्तीच्या मार्गासाठी दीपस्तंभ आहेत. पण सर, अशीही काही माणसं आहेत की आयुष्यभर विशिष्ट ध्येय प्राप्तीसाठी झगडूनही त्यांना ते नाही प्राप्त झालं. मधुराच्या मनात बराच काळ रेंगाळणारा प्रश्न तिने विचारला. हो, मी याच्याशी सहमत आहे, पण अपयश आले तरी आपण केलेले प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर प्रयत्नाचाही आनंद वेगळाच असतो. मजरूह सुलतानपुरी यांचा एक शेर आहे. मंजिल मिले न मिले मुझे उसका गम नहीं, मंजिल ए कारवा में मेरी जुस्तजू तो है. अरे, उद्दिष्टपूर्ती झाली की नाही हा प्रश्नच वेगळा, पण त्यासाठी मी केलेल्या वाटचालीच्या अशा पाऊलखुणा मागे ठेवल्यात की उद्दिष्टही त्याचं स्मरण करील. पहा, ध्येय प्राप्तीच्या मार्गातला आनंद तेव्हा चलते रहना करते रहना असं मनाला सतत बजावत राहिलं पाहिजे. थांबला तो संपला. बसणाराचं भाग्य बसतं आणि चालणाराचं भाग्य चालतं. तुम्ही बसणार की चालणार? चालणार सर, मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. पण ही सगळी वाट एकदम नाही चालता येत. हा मोठा पल्ला आहे, त्याचे टप्पे करावे लागतील. वेगळ्या भाषेत सांगायचे तर चालण्याचेही नियोजनच करावे लागेल आणि ते कसे करायचे हे आपण उद्या पाहू.